नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. पुण्यामधून अत्यंत दुःखद अशी बातमी आत्ता आपल्या हाती आलेली आहे. हडपसर आणि फुगेवाडीमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यामुळे पुण्यातील पोलिसांची हप्तेखोरी हा विषय अक्षरशः पुन्हा ऐरणीवर आला आहे. हडपसर, फुगेवाडी, पिंपरी चिंचवड, चतुश्रृंगी पोलीस ठाणे या सगळ्या हद्दीमध्ये वर्षानुवर्ष बेकायदा आणि अत्यंत घाणेरड्या दर्जाची दारू विकली जाते आणि पोलिसांनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे अधूनमधून पुण्यामध्ये विषारी दारूचा एक बळी, विषारी दारू प्यायल्याने दोघांचा बळी अशा बातम्या आपण सतत ऐकत असतो. खरं कारण त्यामागं आहे पुणे पोलिसांची हप्तेखोरी आणि या हप्तेखोरीमुळे आज 14 जणांना जीव गमवावा लागलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आता कारवाई होईल. आरोपीला अटक केलेली आहे. आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेलं आहे. पण हे 14 जण जे गेलेले आहेत ते तर आता परत येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुणे शहर एका अर्थाने गुन्हेगारांचा अड्डा झालेला आहे, केंद्र बनलेले आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे पुण्यामध्ये घडत आहे. पुणे तेथे किती गुन्हे अशी आता आपल्याला विचारण्याची वेळ आलेली आहे. आत्ताच नुकताच पोर्शे कार प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांनी एक खुलासा केला की तो जुना व्हिडिओ होता. म्हणजे गुन्ह्यांवर पडद्या टाकण्याचं काम या सगळ्या प्रकरणामध्ये होतं. तसाच पडदा या विषारी दारू प्रकरणामध्ये पण पडतो का, अशी आता भीती वाटायला लागलेली आहे. या सगळ्या मृतांच्या कुटुंबाचे नातेवाईक अक्षरशः टाळं फोडत आहेत. दारू बंद करा म्हणून मागणी करत आहेत. अत्यंत घाणेरड्या दर्जाची, अत्यंत धोकादायक, शरीराला अत्यंत अपायकारक अशी दारू विकली जात असताना सर्रास पोलीस इथं काय करतात हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे. एका बाजूला या दारूचे अड्डे, दुसऱ्या बाजूला पोलिसांची निष्क्रियता आणि तिसऱ्या बाजूला या दारूच्या व्यसनामध्ये अडकलेले तरुण, असा हा एक त्रिकोणी असा दृष्टचक्र इथं तयार झालेला आहे. आणि त्याच्यातून मागच्या काही वर्षांमध्ये पुण्यामध्ये दारू पिऊन बळी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. कधीतरी एखाद्या दुसऱ्या, मी आधी जसा उल्लेख केला की एक आता बळी गेला, दुसरा बळी गेला, त्यावेळी हा अति दारू पित असला म्हणून मृत्युमुखी पडला असेल असं म्हणून कदाचित त्याला फारसं महत्त्व दिलं गेलं नसेल. पण आज मात्र या घटनेने अक्षरशः कहर केलेला आहे आणि आतापर्यंत 14 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. या निमित्ताने पुणे पोलिसांची प्रतिष्ठा जी आहे ती धुळीला मिळालेली आहे. आता जी माहिती आपण घेतो आहोत त्यामध्ये अजित पवार पालकमंत्री असताना, तत्कालीन पालकमंत्री असताना त्यांनी या अड्ड्यांवरती काही प्रमाणामध्ये कारवाई केलेली होती. मात्र त्यानंतरही या अड्डे पुन्हा जशाला तसे सुरू होत राहिले आणि काही ठिकाणी असंही सांगितलं जातं आहे की या अड्ड्यांपर्यंत जाऊन ते अड्डे उद्ध्वस्त करायला पोलीस जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. काही ठिकाणी पोलीस गेले तरी कारवाई करू शकत नाही, कारण त्यांना आधीच ही माहिती कोणतरी दिलेली असते. त्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये आता पुणे पोलिसांना पुन्हा एकदा त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर द्यावं लागणार आहे. पुण्यामध्ये आत्ता नुकताच जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जे शहर या राज्याची सांस्कृतिक राजधानी असं असे त्याला म्हटलं जातं, अशी त्याची ओळख आहे. त्या शहरामध्ये आता ती गुन्ह्यांची राजधानी बनते आहे का, असं आता आपल्याला म्हणावं लागणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पुण्यामध्ये होत आहेत. नसरापूरचं प्रकरणसुद्धा ताजं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलीस असतील, पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी असेल, हा आता राज्याच्या दृष्टीने आणि विशेषतः महाराष्ट्र पोलिसांच्या दृष्टीने खूप ऐरणीचा असा आणि महत्त्वाचा विषय झालेला आहे. आतापर्यंत मी या व्हिडिओमध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं नाही. त्याचं कारण असं आहे की मला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन काहीही फायदा होणार नाही. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम गृहमंत्री आहेत असं आपण म्हणूयात आणि त्यांच्या राज्यामध्ये अशाच पद्धतीने पोलीस काम करत राहतील असं आपल्याला आता म्हणजे हीच आशा आता त्यांच्याकडनं आपल्याला बाळगायला हवी आहे. त्यामुळं पुण्याच्या या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलीस काय कारवाई करतात आणि या पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये या सगळ्या दारू गाळून विकणाऱ्यांचा, अवैध दारू गाळून विकणाऱ्यांचा कसा पायबंद करतात याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.